मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। सध्या आम्ही प्रभाग क्रमांक 99 मध्ये आहोत। इथले अपक्ष उमेदवार सचिन दत्ताराम दापेकर जी आहेत। जनतेने त्यांना निवडणूक लढवण्यासाठी तयार केलेलं आहे आणि त्यांनी आता निवडणुकीच्या मैदानात ते आले आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे, एकूण का ते आले निवडणुकीमध्ये त्यांच्याशी आपण बोलूया। सचिन भाऊ, काय सांगाल? कारण तुम्ही समाजसेवेमध्ये होता, अचानक सक्रिय झाले तुम्ही आणि निवडणूक लढवताय। याचं कारण असं आहे की भरपूर जनतेचे जे प्रश्न आहेत, मी केबल ऑपरेटर असल्यामुळे ते माझ्याशी कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये असतात। तर ते स्वतःहून मला बोलले की इकडे खूप जनतेचे प्रॉब्लेम आहेत, आमचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे, आमचा स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे, मच्छर वगैरे सगळे बहुतेक आहेत। त्यानंतर संडासाच्या लाईनी पण बरोबर नाही आहे, ड्रेनेज लाईन बरोबर नाही आहेत। तर त्याच्यामुळे मी इंटरनेट केबल या क्षेत्रात आज 30 वर्ष असल्यामुळे त्यांचा संपर्क माझ्याकडे आहे। तर कॉल करून स्वतःच ते बोलायला लागले की तुम्ही का नाही इलेक्शनला यावेळेला उभे राहत, कारण आमचे जे प्रश्न आहेत ते तुम्हीच सॉल्व करू शकता, कारण तुम्ही रात्री अपरात्री कधी आमचे कॉल उचलता। बाकी जे नेते आहेत त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि तुमची काय आम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही आहे की तुम्ही आम्हाला कधी अवेलेबल आहेत। त्याच्यामुळे जनतेच्या आव्हानासाठी मी या क्षेत्रात उतरलेलो आहे। तुम्ही जनतेने उभा केलेला उमेदवार आहात, पण तुम्हाला वाटतं का जनता साथ देऊन तुम्हाला निवडून आणणार? नक्कीच निवडून आणेल, कारण जनतेचं आव्हान आहे आणि जनतेनेच सांगितलेलं आहे की तुम्ही उभे राहा करून। म्हणजे जनता ही पूर्ण माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे जनतेचं आव्हान ही जनता स्वीकारलेलं आहे जनतेने आणि ती नक्कीच मला निवडून आणेल। आव्हान आहे आपल्यासमोर, कारण आपल्यासमोर जे उमेदवार आहेत ते बलाढ्य धनाढ्य पक्षाचे आहेत। बघा, ते पैशाने जरी श्रीमंत असले, गडगंज श्रीमंत आहेत, त्याबद्दल प्रश्न नाही, लोकांना ते पैशाचा वाटप पण करतील, पण जनता ही माझ्या संगती असल्यामुळे जनता जनार्दनच्या पुढे कोणी नाही आहे आणि त्यांनी स्वतःहून मला निवडून देतील ही मला खात्री आहे। एकंदरीत सचिन दाभेकर यांचं म्हणणं आहे की जरी जे बलाढ्य पक्ष आहेत त्यांचे उमेदवार त्यांच्यासमोर असले तरी ते निवडून येतील, कारण जनताने त्यांना उभा केलेला आहे। मात्र सचिनबाबत इथले जे प्रभागमधले जे रहिवासी आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया। काय म्हणाल तुम्ही? सचिन भाऊ आता अपक्ष उमेदवारी लढत आहेत, तर त्यांच्या संदर्भात काय म्हणणं आहे? सचिन भाऊ दाभेकर हे वारंवार सर्वांच्या संपर्कात असतात। जेव्हा मी यांचं नाव ऐकलं का सचिन भाऊ या निवडणुकीमध्ये इच्छुक आहे, पण मी बोलू साहेब, गटर वॉटर मीटर हे जे प्रश्न आहे गेले 99 वॉर्डमध्ये अक्षरशः खालच्या पातळीवर गेलेले आहेत। जेव्हा आत्ता रात्री तुम्ही फोन करा सचिन भाऊला, ते स्वतः फोन उचलून बोलतात बाबा मी काम करतो। दुसरी गोष्ट, गेले 3-4 वर्ष या विभागामध्ये एकही काम मी तोडून झालेलं नाही, खाली पेपरावर आहेत। आज गेला आता याच्या पहिला पण 1.5-6 महिन्यापूर्वी या खारदांड्याचा चौकावर मोर्चा निघालेला पाण्यासाठी। कुठे गेले इकडचे स्थानिक आमदार, कुठे गेले नगरसेवक? भेटायला बरोबर बोलले यांनी, त्यांच्याकडे अपॉइंटमेंट घ्यावं लागतात, पण ह्याच्याकडे अपॉइंटमेंट घ्यावं लागत नाही साहेब। म्हणून मायबाप जनतेने, या खारदांडा विभागाच्या लोकांनी, या 99 वॉर्डच्या लोकांनी ह्याला उभं केलं आहे आणि ह्यांची निश्चित जिंक होणार। परंतु त्यांना पण, कारण बघा तुम्ही जसं त्यांना बोलले काय मोठे मोठे पक्षाचे लोक उभे राहिले आहेत, बल्लाड आहेत, साम दान दंड भेट हे करणार, परंतु आमचा उमेदवार इथून तिथून हलणार नाही। तुमची काय अपेक्षा? आमची अपेक्षा अशीच आहे की सचिनभाऊ दाभेकरचा जन्म खारदांड्यामध्ये झालेला आहे। त्यांचे वडील येथेच इकडचेच रहिवासी आहेत, त्याच्यामुळे त्यांचा व्यवसाय केबल असल्यामुळे 30 ते 40 वर्षापासून त्यांचा व्यवसाय आहे आणि प्रत्येक महिन्याला त्यांचा प्रत्येक घराघरामध्ये त्यांची कनेक्टिव्हिटी असते आणि त्यांचं इमेज पूर्ण खारदांड्यामध्ये गजरबान 99 प्रभागामध्ये एकदम नीट आणि क्लीन आहे। 15-20 वर्षापासून ते समाजकार्यामध्ये सामाजिक कार्य करतात आहे, पण सामाजिक कार्य करता कुठेतरी त्यांना बंधन असते। तर आमच्या या खारदांड्यातला आवाज उचलण्यासाठी आम्हाला नगरपालिकेच्या आणि आमच्या नगरसेवकाची गरज आहे। आणि हे आताची जी परिस्थिती आहे की हे राजकीय आपसात भांडणामुळे खारदांडा 99 जो प्रभाग आहे ह्याची पूर्ण जो व्यवस्थापन आहे, जो इकडचा विकास व्हायला पाहिजेला आहे, तो झालेला नाही आहे। त्याच्यामुळे लोकांनीच आणि आम्ही जनतेनेच ठरवलं का बाबा सचिन, तू एवढा दिवस समाजकारणामध्ये आहेस, पण आमचा आवाज तिथे नगरपालिकेमध्ये उचलायसाठी तू आमचा उमेदवार हो, आमचा आवाज हो। त्याच्यासाठी आम्ही सर्व 99 खारदांडा जे वासी आहेत, गजदरबान येथील सर्व समाजाचे, जिथे कोळी आहेत, गुजराती आहेत, खारवा आहे, काटेवाडी आहे, UP बिहार आहे, सर्व आगरी आहेत, सगळे समाजा लोकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे का तू पाठी एकदम राहा, आम्ही निश्चिंत तुला मतं देऊ। काही महिलांचे काय प्रश्न आहे जे तुम्हाला वाटतं की सचिन भाऊ सोडवतील? सचिन भाऊ जसे की आता
केबल कनेक्ट ते करतात ते आणि नेहमी उपस्थित राहतात सगळ्यांसाठी. पण मी आजपर्यंत जे पण नगरसेवक बनलेत, मला आत्तासुद्धा माहीत नाही आपला नगरसेवक कोण आहे, कारण की कोण दिसत नाही 5 वर्षानंतर. आता हे इलेक्शन झाल्यानंतर तो नगरसेवक दिसणार नाही आहे. पाणीचा प्रॉब्लेम आहे, गटराचा प्रॉब्लेम आहे, साफसफाईचा प्रॉब्लेम आहे, कोणीच काय करत नाही. मग आमच्यासाठी ते उभे आहेत, कारण की आम्ही त्यांना उभं केलं आहेत आणि आम्ही पुढे केलं आहेत की तुम्ही पुढे राहा, आम्ही तुमच्या पाठी आहे आणि आम्ही करू. कारण की आमच्यासाठी कोणीच काही केलं नाही आहे दांडा गावामध्ये. काय म्हणणार, क्या कहेंगे आप सचिन भाऊ यहाँ से खड़े हैं, जीतेंगे? जीतेंगे, जीतना तो चाहिए क्योंकि हमारा तो कोई सुनता ही नहीं. अगर वो भी सुनेंगे तो अभी तो वो बोल रहे हैं हाँ हाँ मैं सुनूंगा आपका, लेकिन देखो हम उनके साथ है. अगर वो आगे आएंगे तो हम लोग भी उसके पीछे है ही, उन लोग को बढ़ावा देने के लिए. तो सर अच्छी बात है, आएंगे तो बहुत अच्छी बात है हमारे लिए, क्योंकि यहाँ कोई नगर सेवक नहीं आता है, कोई भी नहीं आता है. वो बोलते हैं ये प्राइवेट जगह है, ये हमारा काम नहीं और उनका काम है. दूसरा बोलता है इनका काम नहीं उनका काम है. आधा आधा काम करते छोड़ देते ही नहीं, वहाँ से झोपड़पट्टी से आगे आते ही नहीं. तो क्या है हमारा. तर हे होती प्रभाग क्रमांक 99ची जनता, ज्यांचं असं म्हणणं आहे की जे त्यांचे नगरसेवक आहेत किंवा जे आमदार आहेत त्यांना ज्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवत नाही, म्हणून जनतेने सचिन दाबेकर यांना अपक्ष म्हणून उभा केलेला आहे आणि जनता त्यांना निवडून देतील असा विश्वास सचिन दाबेकर यांना आहे. मात्र रिझल्ट जो परिणाम आहे तो 16 जानेवारीला येणार आहे आणि त्या दिवशी काय होतं हे आपल्याला पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन समितसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.